ताज्या बातम्या पाहण्यासाठी धन्यवाद न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा। मंत्री शंभूराज देसाई यांनी खडे बोल सुनावत मंत्री गणेश नाईक यांना दिले खुले आव्हान। नमस्कार मित्रांनो, धन्यवाद न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। सध्या महाराष्ट्रातील महायुती सरकारमधीलच दोन मंत्र्यांमध्ये थेट खटके उडत असल्याचे पाहायला मिळत आहे। भाजपचे मंत्री गणेश नाईक यांनी शिवसेनेचे नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर थेट टीका करण्यास सुरुवात केल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे मंत्री शंभूराज देसाई यांनी देखील थेट आता गणेश नाईक यांच्यावर टीका करत त्यांना खडे बोल सुनावत खुले आव्हान दिलेलं आहे। पहा नेमकं काय म्हणत मंत्री शंभूराज देसाई। नवीनमध्ये राजकारण तापले, गणेश नाईक म्हणा की माझ्या नादी लागलं तर मी एकनाथ शिंदेचा टांगापलटी करेन। 2022 ला आम्ही ज्यांचा टांगापलटी केला शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली, त्याच्यामुळे गणेश नाईक साहेब पुन्हा मंत्री होऊ शकले। 2022 ला जर आम्ही शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली 50 आमदारांनी भूमिका घेतली नसती तर हे सरकार त्यावेळेचं येऊ शकलं नसतं। त्यामुळे मला आता जुन्या गोष्टी बोलायच्या नाहीत। शिंदे साहेबांचा टांगापलटी करायच्या गोष्टी लांब राहिल्या। गणेश नाईक साहेबांना म्हणावं, आम्ही जे कार्यकर्ते आहोत शिंदे साहेबांचे, त्यांचा टांगा आधी पलटी करून दाखवा। आम्ही सुद्धा शांत आहे, म्हणजे आम्ही महायुतीत आहे म्हणून शांत आहे। आम्हाला जर शिंदे साहेबांनी आदेश दिला तर साहेब राहू देत बाजूला, साहेबांचा याच्याशी काय संबंध नाही। आम्हीच गणेश नाईकांचा टांगा कुठं फरार करू ते त्यांना सुद्धा कळणार। ते म्हणाले की बीजेपीने जर मला सपोर्ट केला तर मी त्यांचा टांगापलटी करू, म्हणजे जर तरच आहे। मग आम्ही पण सांगतो, जर आम्हाला शिंदे साहेबांनी आदेश दिला तर आम्ही पण त्यांचा टांगा फरार करू। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे विरुद्ध मंत्री गणेश नाईक यांच्यातील वाद पुन्हा एकदा उफाळून येत असल्याचे पाहायला मिळत असून गणेश नाईक यांनी थेट एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करण्यास सुरुवात केली असून भाजपला देखील त्याबद्दल त्यांनी सांगितलेलं आहे। यावरून आता एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे मंत्री शंभूराज देसाई यांनी थेटपणे गणेश नाईक यांच्यावर हल्लाबोल केलेला आहे व त्यांनाच थेट खुले आव्हान दिलेलं आहे। याबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करा आणि व्हिडिओला शेअर करा। धन्यवाद।